नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता ज्यूस बनवत असताना तिच्या डोक्यात आकाशचे विचार सुरू असतात आणि नंतर जे काही घडलंय त्या गोष्टी आठवत असतात की कशाप्रकारे शिर्के हे सगळं बघत होते. म्हणजे शिर्केंनी जेव्हा ते शोधून आल्यानंतर कोणी हल्ला केला हे सांगायला जात होते, तेव्हा ते सांगतात की हा केला होता त्या व्यक्तीला ना कोणाचा तरी कॉल आला होता आणि त्या व्यक्तीच्या मोबाईलवर आर असं इनिशियल लेटर होतं. मग भूमी विचार करते की आर इनिशियल लेटर म्हणजे रागिनी तर नसेल ना? म्हणजे रागिनीने कोणाला तरी माझ्या मागावर पाठवलं नसेल ना? किंवा रागिनीने मुद्दामच अभिजितला या कामासाठी माझ्या मागावर लावलं नसेल ना? रागिनी आत्याला माहीत असेल का की अभिजित जिवंत आहे ते? नक्की काय असेल? असा प्रश्न आता भूमीला पडत असतो. आणि मग तेवढ्यातच आता भूमीचं हे सगळं करत असताना लक्ष नसतं आणि तिचं बोट जरासं चिरलं जातं आणि म्हणूनच ती "आई गं!" अशी पटकन ओरडते आणि म्हणते की कापलं गेलं. म्हणून पटकन तोंडात बोट धरते आणि ती पुन्हा तिच्या कामाला लागते. नंतर आता संकर्षण हा विचार करत असतो. त्याच वेळेला त्याला वरून आता भरवण्याचं काम करत असतो. तो म्हणतो की "हे बघ, तुला माहिती आहे का संकर्षण, की सध्या काय चाललंय ते? तुझ्या मनात जे काही आहे ना, ते भूमीला सांगणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तिला जे काही वाटतंय ते ठीक आहे, तू सांग. पण या सगळ्या गोष्टीचा फायदा हा आकाश घेऊ शकतो. म्हणून तुला लवकरात लवकर तुला मनातलं सांगायला हवं आणि जेव्हा तू इथे नसतोस ना, त्याचा फायदा आकाश घेईल." तेव्हा मग तो म्हणतो की "असं कशावरून बोलतोयस तू?" तेव्हा संकर्षण त्याला फोटो दाखवतो आणि म्हणतो की "हा बघ, हा फोटो आकाश आणि भूमीचा आहे. इथे तू नव्हतास ना, तेव्हा आकाश इथे यायचा." मग त्यावर संकर्षण म्हणतो की "काय? आकाश इथे यायचा? याचा अर्थ की आकाश इथे येत होता? म्हणजे माझ्यासाठी हे सगळं खूप शॉकिंग आहे खरं तर. का हे सगळं करतोय तो?" तेव्हा मग भूमी पण ह्याला भेटण्याचा प्रयत्न का करतीये? असा विचार तो करतो. तेव्हा मग संकर्षणला तो म्हणतो की "अरे, तुला कळत नाही आहे का? कदाचित तिला भेटायचं नसेल त्याला, परंतु आकाश आकाश तो सारखा-सारखा प्रयत्न करतोय भेटण्याचा. म्हणजेच तो तिला स्वतःच्या घरी घेऊन जाण्याचा जास्त प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याचे प्रयत्न वाढलेत आता. काही झालं तरी जर कदाचित भूमी तिथे निघून गेली तर काय होईल? त्यामुळे तू विचार कर या सगळ्या गोष्टींचा. तुला भूमी हवी आहे की नको आहे?" तेव्हा संकर्षण हळवा होऊन म्हणतो की "हो, मला भूमी आवडायला लागली आहे. खरं तर तिला जे काही सांगायचं आहे ते सांगावंसं वाटतं, परंतु एका क्षणाला असं वाटतं की तिच्या मनाला काय वाटेल? म्हणूनच मी स्वतःला शांत करतो. कारण आमचं नातं हे नक्कीच एका वळणावरती आहे. किती काही झालं तरीही भूमी पण आता माझ्यात इन्व्हॉल्व झाली आहे. म्हणजे तिला या घराशी वेगळ्या प्रकारचा एक लगाव झाला आहे. तीही यात पूर्णपणे इन्व्हॉल्व झाली असं वाटतं. कारण ज्या प्रकारे ओजस तिच्याबरोबर वागतो, ती माझ्याबरोबर वागते. यामुळे मला असं एक जाण झाली आहे की काही झालं तरीही भूमीना इथे हळूहळू रुळायला लागली आहे आणि इकडचं तिला आता जमायला लागलं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की भूमीला इथून जाताना काहीतरी विचार करावा लागेल. म्हणजे भूमी इथून सोडून जाणार नाही अशी मनोमन खात्री वाटू लागली आहे मला." असं म्हटल्यावर आता वरून तर गालातल्या गालात हसत त्याच्याकडे बघतो. कारण संकर्षण हा भूमीच्या प्रेमात आहे हे आता त्याला लक्षात यायला लागलेलं असतं. आता संकर्षणला आठवतं की जेव्हा अभिजित हा भूमीवर आणि ओजसवर हल्ला करतो, तेव्हा पटकनच ओजस हा म्हणतो की "बाबा, मला आईने वाचवलं त्या गुंडापासून." आणि जेव्हा संकर्षणच्या हाताला तो फॉक लागतो त्याच वेळेला भूमी पटकन धावत येते आणि विचारते की "किती लागलं आहे तुमच्या हाताला?" आणि ती मलम लावून देत असते. हे सगळं त्याला आता आठवतं आणि तो गालात हसत असतो. त्यावेळेला मग वरून म्हणतो की "हे बघ, इतकं सगळं जर आहे ना संकर्षण, मग तू विचार कर की काही झालं ना तरीही या सगळ्या गोष्टींपासून तू आता लांब जाऊ नकोस. लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींच्या जवळ ये तू. कारण तुला भूमीला हे सगळं सांगावं लागणार आहे. अरे, तुमची मैत्री आहे आणि तुला त्यालाही पुढे न्यायचं आहे, याचा विचार तू तिच्यासमोर मांड. बघ ना, ती निदान काय बोलते हे तरी बघ. त्यावरून तुला लक्षात येईल. आणि हो, जर तू या गोष्टींना वेळ करशील ना, तितकीच भूमी तुझ्यापासून लांब जाईल. त्यामुळे तुला मी आता खरं सांगतो की तू या सगळ्या गोष्टींना नीटपैकी बघ. या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित कळव आणि लवकरात लवकर भूमीला तू हे सगळं कळव." तेवढ्यातच आता तिथे भूमी येते. भूमी ही जरा हादरल्यासारखी त्यांच्याकडे बघू लागते आणि त्यामुळे ते दोघं बोलता बोलता एकदम गप्प होऊन जातात आणि भूमीला कळतच नाही की नेमकं हे सगळं काय चालू आहे. त्याच वेळेला भूमी त्यांच्याकडे बघतच राहते. वरुण आणि संकर्षण दोघं एकमेकांकडे बघायलाच लागतात. त्यावेळेला मग आता वरुण हा म्हणतो की "अरे, भूमी आलीच?" तेव्हा भूमी येते आणि म्हणते की "अरे वरुण, तुम्ही कधी आलात? मला माहितीच नव्हतं. बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी चहा बनवते." आणि ती आता त्याच्याकडे संशयाच्या नजरेने बघतच राहते. तेव्हा मग तो म्हणतो की "अगं, नको नको, चहा वगैरे काही नको. मी आता खालूनच चहा घेऊन आलो आहे, त्यामुळे नको आहे चहा." मग भूमी म्हणते की "संकर्षण, हे घे, तुमच्यासाठी ज्यूस आहे. मी हवं तर चहा ठेवू शकते तुमच्यासाठी." मग तो म्हणतो की "नको नको, खरंच राहू दे. यू कॅरी ऑन, मी जरा येतो, मला जरा अर्जंट काम आहे." असं म्हणून तो तिथून आता निघत असतो. त्यावेळेला मग भूमी ही संकर्षणकडे जरा बघतच राहते कारण तिला थोडासा संशय येत असतो. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की "बरं वरुण, ठीक आहे, आपण भेटूया."
आता वरूनही त्याला म्हणतो की हो हो चालेल, मी सांगितले तेवढे लक्षात ठेव, असं म्हणून तो निघून जातो. भूमी म्हणते की संकर्षण हे घ्या, तुमच्यासाठी ज्यूस आहे तेवढा तो पिऊन घ्या, मी बाकीचं आवरायला घेते. आता मग संकर्षण हा वरूनला जाताना बघतो, वरून त्याला इशारा करून तिथून निघून जातो. आणि मग भूमी ही कपाटातले जे कपडे असतात ते व्यवस्थित ठेवत असते आणि घड्या वगैरे करून ठेवत असताना तिचं एक हाताला लागल्यामुळे तिला एकाच हाताने ते सगळं करायला जमत असतं. संकर्षणचं लक्ष भूमीकडे जातं आणि तो भूमीकडे बघत असतानाच भूमी कपाट उघडते आणि आई गं असं पटकन ओरडते. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की भूमी, अगं काय झालं, तुझ्या हाताला काय झालं आहे, म्हणजे तू अशी ओरडलीस कशाला? तेव्हा भूमी म्हणते की ते काही नाही, मग अशी जरा ज्यूस बनवत होते ना तेव्हा हाताला चिरलं, बाकी काही नाही. तेव्हा तो म्हणतो की बघू बघू कुठे दाखव लागलं आहे. मग ती हात दाखवते. तेव्हा तो म्हणतो की अगं हे काही थोडंसं आहे का? भूमी, अगं बरंच कापलं गेलं आहे ते, तुला कळतं आहे का? अगं इतकं हलक्यात घेऊ नकोस ते. तेव्हा भूमी म्हणते की अहो इतकं काय नाही आहे याच्यामध्ये, असं होत राहतं कामं करत असताना, इतकं काही नाही, सवय आणि मला त्याची. मग संकर्षण म्हणतो की नाही अगं सवय वगैरे काय, वेडी आहेस का तू? अगं किती लागलं आहे ते, डीपकट आहे ते, आणि तुला इन्फेक्शन वगैरे झालं तर, त्यामुळे थांब इथे ये तू बस, मी तुला मलम लावून देतो. मग भूमी म्हणते की अहो राहू दे संकर्षण, मी घेईन लावून माझं माझं, काहीच हरकत नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की त्याचं काही नाही आहे, बस तू इथे बस आता, मी लावून देतो तुला. आणि हे काय सरळ इग्नोर करून बाकीची कामं करायला सुरुवात केलीस, अजिबात गरज नाही असं इग्नोर वगैरे करण्याची. अगं बाकीचं काम बाजूला राहू दे, पहिले आपल्याला जे काही झालं आहे त्याचं बघायचं ना, त्याला मलम वगैरे लावायचं, नंतर बाकीचं बघायचं, हे सगळं काय आहे, असं तो तिला ओरडतो. तेव्हा आता भूमी त्याच्याकडे बघतच राहते आणि मनातल्या मनात विचार करते की यांना काय झालं, म्हणजे अचानक इतकी काळजी का वाटू लागली आहे, इतके हायपर का बरं झाले ते, असा विचार करत असताना संकर्षण म्हणतो की भूमी तुला कळत नाही आहे, तू काळजी घेत नाही आहे स्वतःची. तेव्हा मग भूमी म्हणते की मला कळत नाही आहे, पण संकर्षण तुम्हाला इतकं काय झालं आहे, तुम्ही का हायपर झाल्यात? कारण तो पटकन बोलून जातो, कारण माझं तुझ्यावर, इतक्यात बोलून तो पटकन थांबतो. तेव्हा मग भूमी म्हणते की काय? तेव्हा मग तो म्हणतो की काही नाही, अगं माझं नेचरच तसं आहे, माझे जवळचे व्यक्ती असतात ना त्यांना जर काही जराही झालं तर ते मला सहन होत नाही, मग जोपर्यंत मी त्यांना मलम किंवा काही करत नाही फर्स्ट एड, तोपर्यंत माझ्या जीवाला शांतता मिळत नाही, आणि म्हणूनच मी हे सगळं करतोय. त्यामुळे प्लीज कसलाही विचार करू नकोस, सगळं काही व्यवस्थित आहे, तू तुझ्या हातालाही मलम लावून घे, आणि हो असा हलगर्जीपणा अजिबात करू नकोस, अजिबात चालणार नाही आहे मला ते, असं पटकन तो बोलतो. आणि नंतर तो म्हणतो की भूमी अगं कसला विचार करतेस, तू मैत्रीण आहेस ना माझी, मग माझ्या मैत्रिणीला बरं करायला नको का मला, असं बोलल्यावरती जरा नॉर्मल होते. नंतर मग संकर्षणला कॉल येतो आणि तो फोन उचलायला बाजूला जातो आणि म्हणतो की एक सेकंड मी जरा बघतो. आणि नंतर मग तो फोन लावतो आणि म्हणतो की अरे विवेक सर, हां हॅलो बोला ना विवेक सर, काय म्हणताय सर, काही विशेष, असं बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या मीटिंगबद्दल विवेक सर त्याला सांगतात. आता दुसऱ्या दिवशी लगेचच तिथे आकाश हा नसतो, परंतु बाकीचे सगळे आलेले असतात. आणि संकर्षण येऊन विचारतो की विवेक सर हे काय, म्हणजे आपण उद्या, म्हणजे उद्या 2-3 दिवसात भेटणारच होतो ना ॲन्युअल मीटिंगसाठी, मग अचानक आज? तेव्हा मग लगेच विवेक म्हणतो की हो ॲक्च्युली मला सगळ्या स्टाफसाठी एक वेगळी अनाऊन्समेंट करायची होती, माझे सगळे मेंबर्स आलेत ना त्यामुळे मी थांबलो आहे, एकेकाला प्रत्येकाला मी बोलवलं आहे, लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे म्हणूनच मी बोलवलेलं आहे, आणि म्हणूनच आपण लवकरात लवकर या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. आपल्या कंपनीमध्ये एक नवीन बोर्ड ऑफ डिरेक्टर्स जॉईन होणार आहेत, म्हणजेच आपल्या कंपनीचे CEO हे चेंज होत आहेत, त्यामुळे नवीन CEO कोण आहेत हे तुम्हाला मी आता ओळख करून देतो. आपले नवीन CEO आहेत असं म्हणून आता प्लीज वेलकम सर असं म्हणून डॉक्टर विवेक त्याला बोलवतो. आता विवेक कोणाला बोलवतोय हे पाहत असताना सगळ्यांचं लक्ष असतं. तिथून आकाश मस्तपैकी पॉशमध्ये एंट्री घेऊन येत असतो. त्याच्या चेहऱ्यावर अंधार असल्यामुळे कोणालाही तो दिसत नसतो. आता तो आपल्या स्टाईलमध्ये ब्लेझर अंगावर चढवतो आणि पुढे पुढे चालत येत असतो. आता तो चालत येत असताना सगळ्यांना धाकधूक लागलेली असते. संकर्षण, भूमी सगळे विचार करत असतात की नक्की कोण असेल हा CEO, नक्की हा काय मॅटर असेल, असा विचार करत असताना सगळेजण बघत असतात. तेव्हा संकर्षणला माहीत नसतं, परंतु डॉक्टर विवेक यांना तर अगदी व्यवस्थित माहीत असतं. तेव्हा मग डॉक्टर विवेक म्हणतात की या मिस्टर या, नवीन CEO आपले येत आहेत, असं म्हणून आता सगळेजण आकाशकडे डोळे लावून अगदी बघत असतात. त्यावेळेला मग आता संकर्षण अगदी बघत असताना आकाशच्या ब्लेझरवरती पहिले प्रकाश पडतो, नंतर आकाश पुढे पुढे चालत येत असताना त्याच्या चेहऱ्यावर आता तो प्रकाश पडतो आणि आकाश हा समोर येतो. आता लगेचच आल्यानंतर इथे आता लगेचच आकाश आल्यावर सगळेजण उभे राहतात आणि लगेच संकर्षण बघत चकितच होऊन जातो.
तेव्हा बाजूला खुर्चीवरून होत विवेक म्हणायला लागतात की मीट आवर न्यू CEO मिस्टर आकाश महाजन. आता आकाश महाजनला समोर पाहिल्यानंतर संकर्षणला जबरदस्त धक्का बसतो. भूमी पण आकाशकडे बघतच राहते की नेमकं हे काय आहे. आकाश हा नवीन CEO म्हणजे आकाशने हे पाऊल काय उचललं आहे. तेव्हा आकाश सगळ्यांकडे बघतो आणि अगदी व्यवस्थितपणे स्माईल करतो आणि तो स्माईल करत असताना सगळेजण त्याच्याकडे बघत राहतात. तेव्हा मग भूमीकडे देखील आकाश बघत असतो, कारण आकाश आता आपल्या कंपनीचा CEO झाला आहे हे समजल्यानंतर संकर्षण आणि बाकीच्यांना धक्काच बसतो. तेव्हा विवेक म्हणजे जुने CEO आकाशला प्रमोट करत म्हणतात की नमस्कार आणि तुम्हाला खूप खूप अभिनंदन, तुम्ही CEO झाल्याबद्दल. आपल्या कंपनीचे नवीन CEO आहेत मिस्टर आकाश महाजन. आता सगळे बघत बसतात. त्यावेळेला मग आता संकर्षण हा मागे बघतच राहतो, नक्की हे सगळं काय आहे. तेव्हा आता संकर्षण आणि बाकीच्या सगळ्यांना आकाश खाली बसायला सांगतो की प्लीज सीट, हॅव अ सीट. तेव्हा मग विवेक म्हणतात की प्लीज सर तुम्हीही बसा. मग आता डॉक्टर विवेक म्हणतात की हे बघा डॉक्टर संकर्षण अधिकारी आपले हे नवीन CEO आहेत मिस्टर आकाश महाजन आणि त्यांचं तुम्ही स्वागत करावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना हे पुष्पगुच्छ देऊन त्यांची या सगळ्या पदावर कार्यरत झाल्यामुळे त्यांचं स्वागत करावं. आत्तापर्यंत तुम्ही खरंच आपल्या कंपनीसाठी खूप मोलाचं कार्य केलेलं आहे, परंतु हे सगळ्यासाठी तुम्ही आता त्यांचं स्वागत करण्याची इच्छा आम्हाला व्यक्त होत आहे. त्याच वेळेला तिथून आता रागिनी चालत येत असते. रागिनी येत असताना आकाश म्हणतो की ये ये रागिनी आत्या ये. तेव्हा मग आकाश सगळ्यांची ओळख रागिनीशी करून देतो की मीट माय आत्या, म्हणजे ही माझी आत्या आहे रागिनी पटवर्धन आणि माझा बिझनेसमधला खूप मोठा आधारस्तंभ आहे ती, असं म्हटल्यावर सगळेजण बघतच राहतात आणि भूमी देखील रागाने आता तिच्याकडे बघतच राहते. आता या सगळ्यामध्ये लगेच संकर्षणला डॉक्टर विवेक म्हणतात की संकर्षण तुम्ही प्लीज इथे येता का. त्यावेळेला मग आता संकर्षणला लगेचच तो बोलवतो आणि म्हणतो की हे घ्या. आणि मग त्यावेळेला ते म्हणतात की मिस्टर संकर्षण तुम्ही हे प्लीज बुके घ्या आणि आकाश यांचं नवीन CEO पदावरती तुम्ही स्वागत करा, कारण तुमच्या इतका डेडिकेटेड हा माणूस आपल्या इथे हेल्थकेअरला अजूनही लाभलेला नाही आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही हे घ्या, असं म्हणून आता ते त्याच्याकडे देत असतात. भूमी आता त्याच्याकडे बघते, कारण तिला माहीत असतं की या सगळ्याचं संकर्षणला आता खरं तर मनातल्या मनात खूप राग येत असणार आहे, म्हणूनच आता ते चिडलेले असतात. त्यानंतर मग आता इथे आकाश हा लगेचच उभा राहतो आणि संकर्षणकडून तो स्वागत करण्याची अपेक्षा करत असतो. त्यावेळेला मग आता संकर्षण हा तो बुके घेतो आणि तो बुके घेतल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश असं म्हणून तो बुके देतो. आणि तो बुके दिल्यानंतर आता खरं तर आकाशला असं वाटत असतं की हा संकर्षण त्याला काही मनापासून वगैरे करत नाही आहे. त्यामुळे मग आता लगेचच आकाश म्हणतो की मिस्टर संकर्षण तुम्ही हा बुके देऊन माझं स्वागत करताय नवीन CEO पदावर, तर तुम्ही माझं अभिनंदन अगदी हसत करणार नाही आहात का, म्हणजे तुम्हाला आनंद झाला नाही आहे का, असं सगळं आता तो बोलून दाखवतो. आणि ते बोलून दाखवल्यानंतर हसत हसतच त्याच्याकडे मुद्दाम तो दात पाडत बघत असतो आणि याचा खरं तर संकर्षणला खूप राग येत असतो. संकर्षण त्याच्याकडे आता हसत स्माईल देत म्हणतो की ओ एक मिनिट मिस्टर आकाश महाजन, तुमचं आमच्या या हेल्थकेअर कंपनीच्या CEO पदावरती अगदी हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आमच्यातर्फे तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा, असं आता आकाश बोलल्याबरोबर आकाशला तो बोलल्याबरोबर आकाश त्याच्याकडे बघतच राहतो, कारण आकाशला माहीत असतं की हे सगळं जे काही बोलतोय ना त्या सगळ्यामुळे त्याला खरं तर खूपच राग येत असेल. परंतु आता आकाश त्यावर पुढे जास्त काही बोलायला जात नाही. नंतर तो त्याच्याकडे म्हणतो की थँक्यू, आता खरं मला करताना स्वागत झाल्यासारखं वाटलं या चेअरवरती अँड दिस इज अमेझिंग, दिस इज ट्रूली इन्क्रेडिबल, थँक्यू सो मच. आता तुम्ही जे काही स्वागत केलं त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटलं आणि या CEOच्या पदाच्या स्वागतासाठी थँक्यू. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की मला खरं तर तुमच्या सगळ्यांशी बोलायचंच आहे, तुमचे खूप खूप आभार, तुम्ही वेळ काढून इथे आलात, परंतु मला आता एक काम आहे, ते म्हणजे तुम्ही प्लीज थोडा वेळ बाहेर थांबता का. मिस्टर संकर्षण यांच्याबरोबर मला काही डिस्कस करायचे आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही सगळेजण जरा थांबाल तर खूप बरं होईल, असं आकाश सगळ्यांना आता रिक्वेस्ट करतो. आणि जे काही रिक्वेस्ट केल्यामुळे भूमीलाही धक्काच बसतो की आकाश याला संकर्षणबरोबर काय बरं एकट्यामध्ये बोलायचं असेल, त्याचंही तिला आता टेन्शन यायला लागतं. म्हणूनच ती आता तोच विचार करत राहिलेली असते. त्याचबरोबर इथे आता आकाश हा म्हणतो की आत्या आणि भूमी तुम्ही पण प्लीज बाहेर थांबा, मला जरा त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं एकट्यामध्ये. आता सगळेजण बाहेर निघून जातात आणि आकाश विचार करत राहतो की नक्की काय करायचे आणि मग तो त्याच गोष्टींचा विचार करत तिथेच असतो. आणि त्यानंतर मग संकर्षण म्हणत असतो की लवकरात लवकर काहीतरी बघितलं पाहिजे आणि संकर्षण मनातल्या मनात ठरवतो की काहीतरी हा मुद्दाम हे सगळं करतोय. आता त्याचबरोबर संकर्षणकडे रागाने आकाश बघायला लागतो
नंतर रागिनी बाहेर उभी असते आणि म्हणते की हे सगळं काय चालू आहे, या आकाशला पण ना काय खूळ लागलं आहे काय माहिती. आता भूमी त्याच विचारांमध्ये असते, काय करावं हे तिला काहीही सुचत नसतं. म्हणून ती जरा 2 मिनिटं विचार करते की आकाशने नक्की हा निर्णय का घेतला असेल, त्याच्या मनात नक्की काय चालू असेल, कशासाठी करतो आहे आकाश हे सगळं, आणि हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स घेऊन आकाशला काय मिळणार आहे, असा विचार भूमीच्या डोक्यामध्ये येत असतो. तेवढ्यातच तिथून रागिनी येते आणि रागिनी भूमीला ते गुलाबाचं फूल देते आणि भूमी ते फूल बघतच राहते आणि ती म्हणते की काय, हे काय आहे. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हे घे, हे फूल तुझ्यासाठी आहे. खरं तर हे जे काही फूल आहे ना, यातले काटे आहेस ना, ते तू आहेस. त्यामुळे आकाशच्या आयुष्यातला हा जो काही तुझा काटा आहे ना, तो कायमचा बाजूला झाला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि त्यासाठी आम्ही हे सगळं खरं तर करतोय. म्हणूनच खरं तर तू आकाशच्या आयुष्यातून बरी झालीस ना बाजूला तर बरंच होईल. कारण तू आकाशच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काटा आहेस, कळलं, आणि माझ्याही आयुष्यातल्या. त्यामुळे आकाश हे सगळं काय करतो ना ते तुझ्यामुळे करतोय. त्याला खरं तर कळतही नाही आहे तो कुठे इन्व्हेस्टमेंट करतोय. मला एकच गोष्ट समजत नाही आहे की इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट हा आकाश कशासाठी करतोय, आणि जर इन्व्हेस्टमेंट त्याने केली त्याचा त्याला किती त्रास होऊ शकतो हे त्याला कळतच नाही आहे. आणि त्यामुळे खरं तर या गोष्टी घडत आहेत. त्याला एकदा की कळलं की हे सगळं कशासाठी केलं जाते तेव्हा मात्र त्याचे डोळे उघडतील. खरं तर महाजनांची या शेअर्समुळे म्हणजे त्याच्या एका या डिसिजनमुळे महाजनांची बऱ्यापैकी प्रॉपर्टी ही स्टेकला लागलेली आहे त्याच्या या डिसिजनमुळे. तेव्हा मग भूमी म्हणते की आत्या, काय ना, तुम्हाला महाजनांची काळजी कधीपासून लागायला लागली हो. कसं आहे ना, किती काही झालं तरी आकाश जे काही निर्णय घेईल ना ते विचार करूनच घेईल. त्यामुळे तुम्ही उगीचच त्या बाबतीत काहीच विचार करू नका. जे काही तो ठरवतो, जे काही करतो ते अगदी विचार करून करतो. त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल अगदी काही वाटण्याची गरज नाही आहे. हे जे काही चाललं आहे ना ते सगळं तसंच चालू द्या. आकाशने जो काही निर्णय घेतला आहे तो विचार केल्याशिवाय तर घेतलाच नसेल. त्यामुळे तुम्हाला तर इतकी काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. हे महाजनांचं घर आहे ना, मग आकाश हा महाजन आहे. त्यामुळे त्याला काय करायचं आहे ते तो ठरवेल ना, त्याच्या प्रॉपर्टीबद्दल काय निर्णय घ्यायचे ते. तुम्ही कशाला उगीचच त्या गोष्टी करताय. बरं, मी ऐकलं की अभिजितची जी इन्शुरन्सची अमाऊंट होणार होती ती तुमच्याकडे येणार नाही आहे म्हणे, स्टेवर लागली आहे ती, बरोबर की नाही. त्याच्यावर स्टे आला आहे म्हणजे त्या त्या अमाऊंटलाही तुम्हाला आता काहीच हातभार लागणार नाही, बरोबर की नाही. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की तू तू हे सगळं मुद्दाम करतेस माहिती आहे ना, सगळं मुद्दामून चाललं आहे तुझं. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, मुद्दामून, खरंच मुद्दामून आहे. आणि तुम्ही म्हणताय ना की मी काटा आहे, तर मी काटा नाही आहे, मी खरं तर फूल आहे. आता ती पटकन ते फूल तोडून घेते आणि ते फूल स्वतःकडेच ठेवते आणि म्हणते की हे फूल मी आहे आणि हा जो काही काटा आहे ना, हा काटा आहे ना, हा काटा तुम्ही आहात. असं म्हणून आता तो काटा तुमच्याचकडे राहू दे आणि तुमच्या आयुष्यातला हा जो काही काटा आहे ना तो मीच आहे. तुम्हाला तसंही मी सांगितलेलं होतं की माहिती आहे ना, CCTV कॅमेरा, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की मी तुम्हाला काय काय करू शकते ते. त्यावेळेला मग आता इथे रागिनी ही म्हणत असते की हे बघ भूमी, शांत राहा, काही बोलण्याची गरज नाही आहे. आणि भूमीला आता बघून ती चिडते. तेव्हा आता आकाश हा संकर्षणला म्हणतो की हे बघा संकर्षण अधिकारी, आता मी हा हेल्थकेअरचा नवीन CEO आहे आणि तुमच्यासाठी हे लेटर आहे. तेव्हा मग तो म्हणतो की काय, तुम्ही मला कंपनीमधून काढून टाकणार आहेस आकाश, म्हणजे तू मला इथून सरळ जा सांगतोय. हे हेल्थकेअर कंपनी खरं तर माझं दुसरं स्वरूप आहे, हे सगळं मी उभारलेलं आहे, मोठे केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की हे सगळं मला. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, नाही, हे बघ, हे तुला मी लेटर पाठवलं आहे याचा अर्थ असा नाही आहे की तुला मी आत्ताच्या आत्ता कंपनीमधून काढतो आहे. मी तुला हे फक्त सांगितलं आहे की मी तुला असं करू शकतो, म्हणजे या गोष्टीला मी पाऊल उचलू शकतो. म्हणजे लगेच संकर्षण म्हणतो की याचा अर्थ तुम्हाला घाबरवतोयस वाटतं. तेव्हा मग आकाश म्हणतो की छे छे, घाबरवतोय कसला, अजिबात घाबरवत बिबरवत नाही आहे. मी फक्त एकच गोष्ट सांगतो आहे की तुला या बाबतीत विचार करायला लागेल. किती काही झालं ना तरीही या बाबतीत नीट विचार कर. आणि या बाबतीत एकच फक्त अट आहे, ते म्हणजे की तू मला सांगायचंस की माझी बायको भूमी ही तुझ्याकडे कशासाठी राहायला आली. जर तू हे सगळं सांगितलंस मला की त्याच्या मागचं काय कारण आहे, तर मी हे सगळे जे काही लेटर आहे आत्ताच्या आत्ता तुझ्या चेहऱ्यावर मी फाडून टाकू शकतो. अजिबात गरज नाही आहे लेटरची. ही कंपनी, ही हेल्थकेअर कंपनी तुझीच राहील. फक्त मला सांगायचं की हे सगळं कशामुळे घडतं आहे, कारण काय आहे. तेव्हा असं सांगितल्याबरोबर संकर्षण म्हणतो की ओ, आता तू असा डाव खेळतोयस तर, म्हणजे तुला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात हे कशासाठी आणि का चाललं आहे ते. पण आकाश, एक गोष्ट मात्र कायमचीच लक्षात ठेव, किती काही झालं ना तरीही तुझा जो काही हा माज आहे ना, हा माज उतरल्याशिवाय राहणार नाही. तुला काय वाटतंय की तू हे सगळं करशील आणि मी तुला सगळं सगळं खरं खरं सांगून टाकेल. अजिबात नाही. तू असशील आकाश महाजन आणि तुझा जो बिझनेस आहे ना तो वडिलोपार्जित आहे, तुला तो वडिलांतर्फे मिळालेला आहे. परंतु माझं तसं नाही आहे. माझं हे काही बिझनेस आहे, माझं हे काही हॉस्पिटल आहे, ते शून्यातून निर्माण केलं आहे आणि त्यामुळे ते करण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागलेत आणि ते मी घेतलेत. मला कोणाच्याही कडून हे काही
मिळालेलं नाही आहे माझ्या हातामध्ये आयतं, जे तुला मिळालं आहे. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला मी हे कधीच सांगणार नाही, रादर तुला मी ते कळूच देणार नाही. तुला जे काही करायचं ते कर. मी सेल्फ इस्टीम माणूस आहे आणि त्याला कधीही घाबरायची गरज नसते. मला हे नसेल तरी मी छोटंसं क्लिनिक उघडेन आणि त्या क्लिनिकमध्ये स्वतःचं आयुष्य निर्माण करेन. तेही चमकून दाखवेन मी आणि पुन्हा एखादं मोठं हॉस्पिटल उभारेन. माझ्यासाठी ते काही सोपं नाही आहे. असं बोलल्यावर आता आकाश गप्प बसतो. पहिली गोष्ट, भूमीच्या बाबतीत तुला सगळं सत्य समजण्याची, तर ते सत्य तुला कधी समजणारच नाही आहे, लक्षात ठेव. असं आता तो त्याला बोलून दाखवतो. त्यामुळे आता आकाशला खरं तर खूप टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो की भूमीच्या बाबतीतलं सत्य हे तुला मी कधीही जाणून देणार नाही, कधीच समजून देणार नाही. असं म्हटल्यावर आता आकाशला देखील टेन्शन आलेलं असतं. काय करायचं हे त्यालाही कळत नाही. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इथे अभिजित हा गाडीमध्ये असतो. त्याचा माणूस म्हणतो की 2दा प्रयत्न हुकलेला आहे, आता काय करायचं. तेव्हा मग अभिजित सांगतो की काही झालं तरीही आता मी त्याला सोडणार नाही आहे, आता हा प्रयत्न हुकता कामा नये. तेवढ्यातच इथे आता मानसी ही म्हणत असते की आकाश भाऊजी कधी भूमिताई परत येणार आहे, काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की काळजी करू नकोस, तू स्वागताची तयारी केली आहेस ना भूमीच्या, सगळी तयारी आहे ना. तेव्हा मानू म्हणते की हो भाऊजी, सगळी तयारी मी केलेली आहे, गुलाबाचे काटे काढलेत, सगळं काही केलं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मग काळजी करू नकोस, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये भूमी आपल्याकडे परत राहायला येईल, तू नको काळजी करूस. असं म्हटल्यावर रागिनी विचार करते की काय चालू आहे याच्या डोक्यात, काय माहिती नक्की काय विचार करतोय हा, काय याच्या डोक्यात चालू आहे. असं रागिनी आता विचार करत असतानाच तिथे आता रागिनी म्हणते की काहीतरी केलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष आता लावला पाहिजे. तेवढ्यातच इथे आता भूमी ही टी व्हीवरती न्यूज बघते की प्रसिद्ध उद्योगपती आकाश महाजन यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यांचा मृत्यू झाला आहे. हे ऐकल्यावर आता भूमी खूप घाबरते आणि म्हणते की हे काय चालू आहे. माझा आकाश मला असं सोडून नाही जाऊ शकत, माझा आकाश मला हवा आहे, आकाश असं प्लीज करू नकोस. असं म्हणून ती खूप आता रडत असते, जोरजोरात रडत असते. त्यावेळेला इथे आता हे सगळं होत असताना भूमी ही खूप खूप रडायला लागते आणि संकर्षण तिला सावरत असतो. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.